सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे मंडळीक पुष्टी आरोहिणी साधा जोगी दंडदान अभिमुख। ही पहिली लीळा आहे। हे जोगी दंड म्हणजे नेमका काय प्रकार आहे, तर हे सविस्तर आपण पाहणार आहोत। दुसरं चरित्र आहे साधा मागावया अनुज्ञा। स्वामींनी साधेला आज्ञा दिलेली आहे मागण्यासाठी, आणि मग साधायचा काय मागतात हेही खूप महत्वपूर्ण आहे आणि तुमच्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे। तुमच्या या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर, तुम्ही या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर देवाकडून काय मागायला पाहिजे, साधायसांनी काय मागितलं हे तुम्हाला साधायसाकडून शिकायला मिळणार आहे की काय मागायला पाहिजे आपण देवाकडून। तर हेही चरित्र खूप महत्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व समजेल। आणि तिसरं आणि शेवटचं चरित्र आजच्या सत्रातील आहे सिंपे भोजन अपराधे आऊ दवडणे। औसांनी एका शिंप्याला जेवायला दिलं, परंतु स्वामींनी मग नंतर सांगितलं औसाला बाहेर काढा आपल्या सन्निधानातून। भटोबासांना आज्ञा केली। नेमका काय अपराध होता? जेवायला घातलं म्हणजे कशामुळे स्वामी म्हणतात की तुम्ही आता बाहेर जा? काय प्रसंग आहे नेमका? सर्व सविस्तर आपण आजच्या या सत्रामध्ये पाहूया। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तरपणे तिन्ही चरित्र समजतील। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 153। मंडळीकू पुष्टी आरोहणी साधा जोगी दंडदान अभिमुख। मंडळीक पुष्टी आरोहिणी म्हणजेच मंडळिकाच्या म्हणजेच नाथोबांच्या, पुष्टी म्हणजे पाठीवर, आरोहणी म्हणजे स्वामी बसलेले आहेत, साधा जोगी दंड दान अभिमुख। साधाईसांना स्वामी जोगी दंड देण्यासाठी तयार झालेले होते। मग पुढे काय होते ते आपण सविस्तर चरित्रामध्ये पाहणारच आहोत। गोसावी नाथोबाचे पुष्टीवरी आरोहण करुणी दोही श्रीकरी खांदावरी जोगी दंडू धरिला असे। स्वामी नाथोबाच्या पाठीवर बसलेले आहेत आणि दोन्ही हातामध्ये जोगी दंड धरलेला आहे। जोगी लोकांकडे जो दंड म्हणजे काठी असते ती काठी धरलेली आहे। गोसावी अंगणी वेढे करिता ती। नाथोबांच्या पाठीवर बसूनच वेढे करणं चालू आहे। तो साधे आली, साधायसा आल्या, एके श्रीचरणा लागली, स्वामींच्या एका श्रीचरणाच्या पाया पडली। कारण ज्यावेळेस व्यक्ती एखाद्याच्या पाठीवर बसतो तर साहजिकच आहे ज्या व्यक्तीच्या पाठीवर ती व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीच्या एका बाजूला एक पाय असतो, एका बाजूला एक, म्हणजे स्वामी नाथोबांच्या पाठीवर बसलेले आहेत म्हणजेच 2 पाय दोन्ही भागाला झालेले आहेत। आणि म्हणून साधेसा पहिले एका बाजूच्या पायाला पाया पडतात आणि मग दुसऱ्या बाजूने जातात आणि मग दुसऱ्याही श्रीचरणावर माथा टेकतात आणि पाया पडतात। मग जोगी दंड्याकडे पाहो लागली। स्वामींच्या हातामध्ये जो जोगी दंड होता, जोगी लोक ज्या काठ्या वापरतात त्या प्रकारचीच एक काठी होती, परंतु साधायसा एवढ्या कुतूहलाने त्या काठीकडे पाहत आहेत म्हणजेच त्या काठीमध्ये काहीतरी विशेष असणार आहे। तर त्या काठीमध्ये काय विशेष होतं ते समोर चरित्रकार सांगतात। ते सोने भरी जोगी दंडा। तो दंड कसा होता? तो दंड सोने भरी म्हणजेच त्या दंडावर सोनं लावलेलं होतं। जसं तुम्ही जर एखाद्या स्थानापतीच्या ठिकाणी गेलात, तिथे जुन्या पद्धतीचे जर दरवाजे असतील तर त्या दरवाजावर
पैसे ठोकलेले असतात खिळ्याने. मीही पाहिलेले आहे काही काही स्थानापतीच्या ठिकाणी चांदीचे पैसे असतात ठोकलेले, जुन्या काळातले, निजामाच्या काळातले. तर तसे पैसे ठोकलेले होते कुठे? त्या काठीवर. पैसे म्हणा किंवा सोन्याच्या काही नक्षी तयार करून त्या लावलेल्या होत्या काठीवर, असं म्हणू शकता तुम्ही. एवढं निश्चित आहे, सोनेभरी म्हणजे त्या दंडावर सोनं वापरलेलं होतं. त्या दंडाला चांगलं तयार करण्यासाठी, आकर्षित दिसावा तो दंड पाहणाऱ्याला, म्हणून त्या दंडाचं मेकअप करण्यासाठी जे काही नक्षीकाम झालं असेल, त्यावर काही सोन्याचे नाणी लावले असतील, जे काही असेल. परंतु एवढं नक्की आहे की तो जो दंड होता तो दंड सोन्याने भरलेला होता, म्हणून सोने भरी असं बोललेलं आहे चरित्रकारांनी. तो दंड कुणी दिला, कोण्या प्रसंगावर दिला, काही एक आलेलं नाही. फक्त सरळ सरळ चरित्रकारांनी सांगितलं की एक दंड स्वामींपाशी होता, तो सोन्याने भरलेला होता आणि त्या दंडाकडे साधायचा पाहत आहेत. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ऐसे काही पाहिजताये साधेंनो. स्वामी म्हणतात, हे काही पाहिजताये साधेंनो, हे असं काय पाहताय बरं तुम्ही? असं स्वामी प्रश्न करतात साधायसांना. जी जी हे गोसावियांचा श्रीकरी काई. साधायसा विचारतात स्वामींना की हे स्वामींच्या श्रीकरामध्ये, हातामध्ये काई म्हणजे काय आहे बरं? सर्वज्ञ म्हणितले, सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, साधेंनो हा जोगी दंडा. स्वामी म्हणतात, साधे हो, हा जोगी दंड आहे. जी जी हा काई की जे. या जोगी दंडाचं काय करायचं, कशासाठी वापरतात? मग गोसावी नाथोबाचे पाठीवरोणी दाखविला. नाथोबाच्या पाठीवरून स्वामींनी तो दंड दाखवला. मग गोसावी दोई श्रीकरी हनवटी पासी धरिला. दोन्ही हाताने स्वामींनी तो दंड हनवटीपाशी धरलेला आहे. यावर मग स्वामी म्हणतात, महात्मे बैसती ते वेळी ऐसा धरती साधे हो, हा तुम्हासी देव. स्वामी म्हणतात, साधे हो, ज्यावेळेस महात्मे जोगी लोक बसतात त्यावेळेस हा दंड असा धरतात, म्हणून असा हनवटीपाशी लावून दाखवला. हा तुम्हासी देव म्हणजे हा आम्ही तुम्हाला द्यावा का? नाजी. साधायसा म्हणतात, नका आम्हाला, आम्हाला काय करायचा तो दंड? हा गोसावियांचा श्रीकरी बरवा साजतू असे. हा दंड स्वामींच्याच श्रीकरामध्ये बरवा साजतू असे म्हणजे शोभिवंत दिसत आहे. आजकालच्या माणसाला देवाने म्हणू द्या की हा सोन्याने मढवलेला दंड आहे, हा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. लगेच म्हणतील, द्या द्या, लवकर द्या. देव प्रसन्न झाल्यावर नाही म्हणायचं असते का कधी? परंतु साधायसा काय म्हणतात की हा दंड स्वामींच्या हातामध्येच शोभून दिसतो आणि हा दंड स्वामींपाशीच राहिला पाहिजे. सर्वज्ञ म्हणितले येथोनी तरी आणि का दिजेलच की घ्या तुम्ही. स्वामी म्हणतात, आम्ही याला काय सांभाळून ठेवणार नाही, आम्ही कुणाला ना कुणाला देऊनच टाकणार आहोत. त्यापेक्षा तुम्ही घ्या. नाजी हा गोसावियाचा श्रीकरी बरवा साज तू असे. साधायचा पुन्हा तेच म्हणतात, नाजी आम्हाला काय करायचं घेऊन? हा स्वामींच्याच श्रीकरामध्ये, स्वामींच्याच हातामध्ये शोभून दिसत आहे, असं साधायसा उत्तर देतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 154. साधा मागावया अनोज्ञा. साधायसांना स्वामी म्हणतात, मागा तुम्हाला काय पाहिजे ते. तर मग साधायसा काय मागते आणि आपण साधायसाकडून काय शिकलं पाहिजे हे आपण समोर पाहूया. एकोदी गोसावी साधावरी प्रसन्न झाले. एके दिवशी स्वामी साधायसांवर प्रसन्न झालेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, साधे हो येथ काही पुसा. स्वामी म्हणतात, साधे हो आमच्या ठिकाणी काहीतरी विचारा. येथ काही पुसा म्हणजे आम्हाला काहीतरी विचारा तुम्ही. यावर साधायसा म्हणतात, काही पुसो नेणो. साधायसा म्हणतात, आम्हाला काही विचारायचं समजत नाही.
सर्वज्ञ म्हणितले वेडी नव्हा पिसी नव्हा नेणा कैसी. स्वामी म्हणतात तुम्ही काही वेड्या नाहीत किंवा पिशा नाहीत, मग नेणा कैसी, तुम्ही असं कसं काय म्हणताय की तुम्हाला विचारणं येत नाही, विचारायला तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही काही वेडी नाही पिशी नाही, तुम्ही तर विचारायला पाहिजे आम्हाला काहीतरी, तरी पण तुम्ही म्हणता की आम्हाला विचारायला समजत नाही, आम्हाला विचारणं काय असते माहिती नाही, काय विचारावं स्वामीला हे आम्हाला कळत नाही. नाजी नेणे, पुन्हा साधायचं म्हणतात नाजी, आम्हाला काही एक येत नाही, स्वामींना काय विचारावं, काय प्रश्न करावेत हे आम्हाला काही समजत नाही. कारण साधायसा या साधायसाच होत्या, साध्या भोळ्या होत्या, त्या काही फार विद्वान पंडित नव्हत्या. आणि म्हणून साधायसा म्हणतात हे शास्त्र चिंतन मंथन विचारपर आचारपर परावर हे आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही समजत नाही आणि आम्ही त्यामुळे काही प्रश्न विचारू शकत नाही स्वामींना. सरळ सरळ साधायसा उत्तर देतात. मग स्वामी म्हणतात तरी काही मागा. किती मोठी लॉटरी लागली बघा. साधायसा म्हणतात आम्हाला काही विचारणं येत नाही, आणि असं म्हटल्यानंतर किती मोठी लॉटरी लागली यांची. सरळ स्वामी म्हणतात तुम्हाला काही विचारता येत नाही तर जाऊ द्या, मग आता तुम्ही काहीतरी मागा आम्हाला. अशी लॉटरी काय फक्त साधायसांचीच लागली का? आणि मी लॉटरी शब्द का वापरला यामागचं कारण असं आहे की कनाशीच्या ब्राह्मणालाही देव म्हटले मागा काहीतरी, पण ब्राह्मणाने फक्त प्रपंच मागितला, तर तिथे त्याची लॉटरी लागणार होती, परंतु त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि फक्त प्रपंच मागितला. ईश्वराला काय मागावं हे त्याला समजलं नाही, कारण तो संसारामध्ये रत होता. कधी मनामध्ये इच्छाच नाही ईश्वर प्राप्ती व्हावी, ईश्वराचं स्मरण करावं. आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत, आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक फक्त ईश्वर प्राप्ती करून घेणे आहे, याचं कधी त्याने चिंतनच केलं नाही. आणि म्हणून त्या कनाशीच्या ब्राह्मणाने काय मागितलं मागून मागून? फक्त प्रपंच मागितलेला आहे. त्याची तिथे लॉटरी लागणार होती, परंतु त्याने ते स्वतःच द्वार बंद करून टाकलं प्रपंच मागून. आणि त्याने जर ईश्वर प्राप्ती मागितली असती तर त्याची खरंच लॉटरी लागली असती. तर मग आता इथे मी म्हटलो साधायसांची लॉटरी लागली. साधायसा काय मागतात हे समोर आपण पाहूया. हो काजी, साधायसा म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणत आहात मागा, तर आपण काहीतरी मागूया. तरी गोसावी पुनःसबंधू द्यावा. बघा काय मागितलं साधायसांनी. साधायसा म्हणतात की तुम्ही आम्हाला पुनःसंबंध द्या. म्हणजेच काय मागितलं तर ईश्वर प्राप्तीच मागितली. पुनःसंबंध ज्याला झाला तो ईश्वर प्राप्तीलाच जात असतो. ईश्वर प्राप्तीला जाण्याच्या अगोदरची एक पायरी आहे पुनःसंबंध. पुनः म्हणजे पुन्हा, संबंध म्हणजे योग येणे, संबंध येणे, हा झाला शब्दशः अर्थ. परंतु नेमकी पुढं क्रिया कशी होते हे आपण पाहूया. आता आपण जेवढे काही साधनवंत पाहतो, मानव पंथामध्ये जे काही साधक आहेत, जे काही ईश्वराच्या नियमाप्रमाणे ईश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात, दिवसाचं एक प्रहर स्मरण लेखी लावणे. लेखी म्हणतोय बरं का मी. लेखी लावणे म्हणजे काय? पूर्णपणे 3 तास तुम्ही ईश्वराच्याच स्मरणात रत झाले पाहिजे, ईश्वराचंच ध्यान केलं पाहिजे. संन्यास घेतल्यानंतर भिक्षा मागणे आणि दररोज एक प्रहर स्मरण लेखी लावणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, ह्या 3 गोष्टी केल्या तर ईश्वर प्राप्ती तुम्हाला नक्कीच होते असं स्वामी सांगतात. मग फरक थोडा पडू शकतो. तुम्ही फक्त एक प्रहर स्मरण लेखी लावलं म्हणून तुम्हाला पुनःसंबंधी जरा जास्त वर्षाने परमेश्वर तुम्हाला दर्शन देण्यासाठी येतील. तर नेमकं पुनःसंबंध म्हणजे काय हे पाहूया आपण. ज्यावेळेस हा साधक आचरण करतो आणि हा साधक कैवल्यवासी होतो, मरण पावतो, त्यावेळेस हा जीव जो आहे तो पुन्हा एकदा जन्माला येतो. तिथे परमेश्वर दर्शन देतात आणि आपल्यासोबत घेऊन जातात पुढचं चरितार्थ करण्यासाठी, ईश्वर प्राप्ती करून देण्यासाठी. जे काही पुढं काम करायचे आहे ते काम देव करून घेतात. ह्या जन्मामधून दुसऱ्या जन्मात जावं लागते
पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा एकदा परमेश्वर संबंध देतात, म्हणून पुनःसंबंध असं बोलतात. आणि तो पुनःसंबंध साधायसाने मागितलेला आहे, म्हणजेच ईश्वर प्राप्तीच मागितलेली आहे साधायसाने. आणि पुढे स्वामी काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले साधे हो नेणोनी, जरी ऐसे मागितले तरी जाणती ती, तरी काही मागती ती. स्वामी म्हणतात, साधे हो, तुम्हाला काही माहित नसताना तुम्ही एवढं मागितलं, जर तुम्हाला ज्ञान असतं तर काय मागितलं असतं तुम्ही. सर्वज्ञ म्हणितले देई जेल हो साधे हो. स्वामी त्यांना वरदान देतात, आशीर्वाद देतात की तुम्हाला 100% आता पुनःसंबंध पुढच्या जन्मामध्ये नक्की होणार. हो काजी. साधायसा म्हणतात, हो काजी, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग श्रीचरणा लागली महादायसी म्हणितले, जी जी पुनःसंबंधिया पुरुष कवनी ठाई जन्मे आणि कवने संस्कारेसी उठी. महादायसा जवळच बसलेल्या होत्या. महादायसा ह्या विद्वान होत्या, जिज्ञासक होत्या, चर्चक होत्या. आणि म्हणून महादायसांनी लगेच प्रश्न केला. महादायसा म्हणतात, साधायसा तर पाया पडल्या, स्वामींच्या वरदान साधायसा तर स्वामींच्या पाया पडल्या वरदान मिळाल्यामुळे आणि बाजूला झाल्या. परंतु महादायसांनी हे सर्व ऐकलं आणि महादायसांनी लगेच प्रश्न विचारला की जो पुनःसंबंधी पुरुष आहे तो कुठे जन्माला येतो आणि कोण्या संस्काराने तो उठतो, त्याच्या ठिकाणी कसे संस्कार असतात पुढच्या जन्मामध्ये, पुनःसंबंधी त्याच्यावर कोणते संस्कार असतात, कोण्या संस्काराशी तो उठतो, असा प्रश्न इथे महादायसांनी केलेला आहे. मग स्वामी उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई पुनःसंबंधी पुरुष सुखिया श्रीमंताचा घरी जन्मे. बाई, जो पुनःसंबंधी पुरुष आहे, जो पुनःसंबंधी जन्माला आलेला आहे, तो कुठे जन्मतो तर सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. मग आता सुखिया श्रीमंताच्या घरी त्याने जन्म घेतला. श्रीमंत लोकांच्या घरी सर्व काही पदार्थ असतात, अष्टभोग परिपूर्ण जीवन असते. मग जे विषय पदार्थ आहेत घरी, त्यावर त्याची बुद्धी असेल, तो विषय व्यवहारामध्ये रत होईल पुढे चालून. म्हणून स्वामी पुढे सांगतात, तो पुनःसंबंधी पुरुष सुखिया श्रीमंताच्या घरी जरी जन्माला आलेला आहे तरी पण त्याची विषय व्यवहारावरी बुद्धी नाही. विषय व्यवहारावर त्याची किंचितही तीळ मात्रही परमाणुभरही बुद्धी नसते. बरं, विषय व्यवहारावर बुद्धी नाही, परंतु जे श्रीमंत लोक आहेत, ज्याच्या घरी हा मुलगा म्हणून जन्माला आलेला आहे, त्याचं जे आराध्य दैवत असेल तर मग हा मुलगा पण आराध्य दैवताची भक्ती करेल. तर तसं नाही. काय म्हणतात स्वामी, देवता तीर्थावरी बुद्धी नाही. त्या श्रीमंत घरी जे काही कुलदेवता असेल त्याची, त्या कुलदैवताची पण हा भक्ती करत नाही, त्याच्यावर बुद्धी नाही त्याची. कशामुळे नाही, हे नव्हे, हे नव्हे, असे संस्कार असतात त्याच्या ठिकाणी की जन्माला आल्यानंतर पण हा काय म्हणतो, हे नव्हे, म्हणजे हे जे सांसारिक विषय पदार्थ आहेत, हे नव्हे म्हणजे हे ईश्वर प्राप्तीसाठी काही कामाचे नाहीत, काही उपयोगाला जाणार नाहीत, हे शाश्वत नाहीत, हे नाशिवंत आहेत. हे नव्हे, दोनदा देवाने शब्द वापरलेला आहे, हे नव्हे, हे नव्हे. पहिला शब्द हे नव्हे आहे संसारासाठी, की संसार आपल्यासाठी मोचक नाही. आणि दुसरा हे नव्हे शब्द आहे देवता तीर्थासाठी, की हे देवता तीर्थ जे आहेत हे पण माझे उद्धारक नाहीत, हे पण नाशवंत फळे देणारे आहेत. असे त्याच्या ठिकाणी संस्कार असतात, असं स्वामी महादायसांना निरूपण करतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 155. सिंपे भोजन अपराधे आऊ दवडणे. सिंपे भोजन अपराधे, एका शिंप्याने भोजन केलं आणि अशा या अपराधामुळे आऊ दवडणे, आऊसाला तिथून दवडून लावलेला आहे. कुणी? स्वामींनी दवडण्याचा आदेश दिला नागदेवाचार्यांना, आणि तो स्वामींचा आदेश अंमलात आणला नागदेवाचार्यांनी, म्हणजेच नागदेवाचार्यांनी त्यांना बाहेर काढलं. तर बघूया सविस्तर प्रकरण काय आहे, की एका व्यक्तीला भोजन दिल्यानंतर स्वामी औसांना बाहेर काढतात. काय आहे नेमका प्रकार? एक उदी गोसावियांसी उदयाचा पूजावसर झाला. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, वानर्या तुम्हा अंगी शिवावी असते. स्वामी म्हणतात वानर्याला, वानर्या एक अंगी शिवायची आहे आपल्याला. जी जी आणि व्यापारू असे जी. भटबास म्हणतात, जी जी माझ्या मागे दुसराही भरपूर व्यापार आहे.
तरी नायका ते न्या या ते तेथ बैसवा मा तुम्ही या. मग स्वामी म्हणतात तुमच्याकडे जर काम आहे, तुमच्याकडे व्यापार खूप आहे, खूप बर्डन आहे तुमच्यावर कामाचं, तर एक काम करा, नायकाला म्हणजेच औसाला सोबत घेऊन जा, त्यांना त्या शिंप्यापाशी बसवा आणि तुम्ही परत या कामासाठी. भटोबास हो म्हणतात. मग भटोबासी गोसावी यांची प्रमाणा लागी अंगी घेतली. मग भटोबासांनी काय केलं, स्वामींची एक अंगी घेतली. कशासाठी? माप पाहिजे की नाही, अंगी शिवायची म्हटल्यानंतर माप पाहिजे. तर मग स्वामींची जी अंगी होती, स्वामींचा जो सदरा होता, तो सदरा घेतलेला आहे भटोबासांनी माप देण्यासाठी. कोणाला? शिंप्याला. आऊ चाल मा तू तेथ बैस. भटोबास म्हणतात आऊ चाल बरं लवकर, तू तिथे बस त्या शिंप्यापाशी. मी मागवता येईन, मी परत येईल, माझ्या मागे खूप काम आहे. मग भटोबासा आणि औसे गेली. मग भटोबासांनी औसा गेल्या. भटोबासी एकू दामू शिवणावळी दिधली. मग भटोबासांनी काय केलं, एक दाम शिवणावळी म्हणजेच सदरा शिवण्यासाठी जे काही पैसा लागतो तो त्याला देऊन टाकला. एक दाम लागत होता, एक दाम त्या कपड्याची शिलाई म्हणून देऊन टाकलेला आहे भटोबासांनी. औसे तेथ बैसविली. औसांना तिथे बसवलं. भटोबास माग होते आले. भटोबास परत आले. शिंपेनी म्हणितले आई जे गोसावी यांची अंगी ऐसी परिमळ बहळ, तरी ते गोसावी कैसे असती. तो जो शिंपी होता तो काय म्हणतो, आई ही अंगी ज्यांची आहे, ही अंगी एवढी परिमळ बहळ आहे, म्हणजे एवढा सुगंध या अंगीतून येत आहे, ही अंगी ज्यांची असेल, ज्या गोसावी यांची असेल, ते गोसावी कसे असतील बरं. हारे तू आ स्वामी जगन्नाथू नाही देखिला. औसा म्हणतात अरे तू स्वामी जगन्नाथाला पाहिलं नाही अजून. ना आई. शिंपी म्हणतो ना आई, आम्ही काय पाहिलं नाही अजून. माझा स्वामी जगन्नाथू बरवा असे रे. औसा म्हणतात अरे आमचे स्वामी जगन्नाथ खूपच सुंदर आहेत, हे अंगी शिवी. औसा म्हणतात अरे हे अंगी जे तुला दिलेली आहे ना, एवढं काम आटोप लवकर, ही अंगी शिवून दे मला लवकर, मग तुझं स्वामी जगन्नाथाचे दर्शन करू. मग मी तुला घेऊन जाते आमच्या स्वामी जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी. मग त्याने अंगी शिविली आणि मग त्याने लवकरात लवकर अंगी शिवली. मग आला तो शिंपी ही औसांसोबत आला. गोसावी यांशी दुपारीचा पूजा सुरू झाला. आरोगण झाली, गुळा झाला, विडा ओळगविला, पहुडू झाला, उपडू झाला. मग गोसावी अंगणा बीजे केले. मग इकडे स्वामींकडे काय काय झालेलं आहे हे चरित्रकार सांगतात की स्वामींकडे इकडे दुपारचा पूजावसर झालेला होता, स्वामींची आरोगणा झालेली होती, गुळा झालेला होता, विडा झालेला होता, स्वामी पहुडले पण होते, वामकुक्षी पण झालेली होती, उपहुडले म्हणजे झोपेतून उठले पण. आणि मग स्वामी अंगणामध्ये आलेले आहेत. तेथे अंगी ओळगविली. औसा आणि तो शिंपी तिथे पोहोचतो आणि ती अंगी जे स्वामींसाठी शिवली होती ती अंगी स्वामींच्या जवळ आल्यानंतर औसांनी ओळगवलेली आहे. मग दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. मग स्वामींच्या समोर दंडवत घालतात, पाया पडतात दोघेही, शिंपी आणि औसा. मग गोसावी मढावरी विजय केले. मग स्वामी मढावर गेले. औसे भीतरी आली. औसा आतमध्ये आल्या तर उंच मढांतून नेनो कोणाचा उपहार आला असे. औसा पाहतात उंच मढामध्ये कोणाचा तरी उपहार ठेवलेला आहे, कोणीतरी स्वामींसाठी आणला होता. बाईसे कायसिया व्यापारा बाहेर गेली असती. बाईसा ह्या काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेलेल्या होत्या. औसी म्हणितले जाय रे थाळा घेऊन ये. औसा म्हणतात जा बरं थाळा घेऊन ये, ताट घेऊन ये, तुला मी जेवायला देते आता. तो थाळा घेऊन आला. तो थाळा घेऊन आला. तयासी अन्न उपसवणी घालिते असती. त्या स्वामींच्या उपहारातल्या ताटातीलच अन्न औसा काय करत होत्या, त्या शिंप्याला देत होत्या. तो भट बाहेरला कडून आले. भटोबास आले बाहेरून. हे काही आऊ करीता असी. भटोबास म्हणतात आऊ हे काय करतेस बरं तू. बाईसे भीतरी नाही. बाईसा पण नाही तिथे. यासी मी या शिवनावळी दिधली. आणि या शिंप्याला मी जे काही शिलाईचे पैसे द्यायचे होते ते सर्व दिलेले आहेत. मा तू यासी अन्न का घालिता असी. तू याला का बरं जीव घालत आहेस. बिचाऱ्या त्या सद्भक्ताने स्वामींसाठी उपहार आणलेला आहे आणि त्या सद्भक्ताच्या क्रियेच्या आड तू येत आहेस. स्वामींसाठी उपहार आलेला आहे, स्वामींना जेवायला द्यायचा आहे आणि तो उपहार जर तू दुसऱ्याला देत आहेस तर किती मोठ्या क्रियेला तू आड आलेली आहेस इथे. बिचारा तो जो सद्भक्त असेल, ज्याने ते उपहार आणला असेल स्वामींसाठी, त्याचं अन्न स्वामींच्या ठिकाणी उपयोगाला जायचं ते तू लोकांच्या उपयोगाला घालत आहेस. बरं याच्याशी काही बोलणं झालेलं नाही की तुला मी जेवायला हे घालेलं एक दाम आणि जेवण असं काही बोललेलं पण नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये कामाच्या मोबदल्यात 2 भाकरी पण द्यायचे. हा मोबदला म्हणून गणल्या जायचा. पूर्वीच्या काळामध्ये भाकर पण मोबदला म्हणून गणल्या जायचा.
पूर्वीचा काळ 800 वर्षापूर्वी तर होतच, 25-30 वर्षापूर्वी जरी पाहिला आपण, 30-40 वर्षापूर्वी, तर काय रुपया रोज असेल ते रुपया द्यायचे आणि एक भाकर असं ठरलेलं असायचं. तर भाकर पण रोजामध्ये गणल्या जायची. काही काही ठिकाणी तर फक्त कामावर या, पोटभर जेवा दुपारी आणि संध्याकाळच्यासाठी एखादी भाकर घेऊन जा. फक्त भाकरीवर लोक कामं करायचे पूर्वी. काही काही ठिकाणी तर फक्त एकाच वेळेला जेवायला पण द्यायचे. एक वेळ 2 भाकरी 3 भाकरी काय खायच्या तू खाऊन घे आणि आमच्या इथे काम कर, रुपयावर भेटणार नाही, असेही प्रकार होते. आणि म्हणून भटोबासांना वाटलं याचा मी शिलाईचा दाम द्यायचा तो दिला, याला जेवू घालायचं असं काही ठरलेलं नाही आपलं. मग आऊसाने तिथून याला आणलं आणि जेवू घालत आहे, स्वामींचा उपहार याला देत आहे, आणि अशा क्रियेला आड येणं योग्य नाही. आणि म्हणून भटोबास रागवतात की असं का करतेस तू इथे, उगास रे बानागणा. भटोबास म्हणतात तू याला अन्न का देत आहेस. यावर औसा म्हणतात उगास रे बानागणा, गप्प बस बरं तू, चक्र स्वामीचे प्रसादे अपार असे. औसा म्हणतात अरे चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने अपार आहे, आपल्याला काही कमी आहे का. तुझही पुरेल मजही पुरेल आणि यासीही पुरेल. औसांचा तिसरा स्तोरा, तिसऱ्या स्तोऱ्यामध्ये चालल्यात औसा. भटोबासांना काय म्हणायचं आहे नेमकं, काय अभिप्रेत आहे हे त्यांच्या काही लक्षातच यायला तयार नाही. यांना स्वतःच पडलं. काय म्हणतात औसा, अरे गप्प बस, चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने आपल्याला खूप काही आहे. अरे हे उपहार जो आलेला आहे हा तुलाही पुरेल, मलाही पुरेल आणि या शिंप्यालाही पुरेल. औसाला एवढं तर कळायला पाहिजे होतं, उपहार आलेला आहे देवासाठी आणि औसा आपलेच हिस्से काढत बसलेले आहेत. भटोबासांना म्हणतात अरे तुला पण पुरेल, मला पण पुरेल आणि या शिंप्याला पण पुरेल. उगास गप्प बस असं औसा म्हणतात. म्हणजे एकतर समजत नाही औसांना, कोणी समजून सांगत असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत आणि आपलंच खरं म्हणत आहेत. तर असेही लोक काही असतात. आपल्या नित्यदिनीच्या जीवनामध्ये आपले सोयरे धैर्य असू शकतात, आपले नातेगोत्यातील काही माणसं असे असू शकतात, किंवा जे काही तुम्ही दररोज जनमानसामध्ये कामं करण्यासाठी जातात, जॉब करण्यासाठी जाता, काही तुमचा व्यापार असेल व्यापार करण्यासाठी जाता, तर अशा प्रसंगामध्ये पण तुम्हाला अशा लोकांचा संपर्क येऊ शकतो जे असतात वेडे. कोणी सांगितल्या काही शहाणपणाच्या 4 गोष्टी ते ऐकत पण नाहीत आणि आपलाच वेडेपणा खरा करून दाखवतात आणि शेवटी स्वतःचा तोटा करून घेतात, परंतु लोकांचं काही ऐकत नाहीत. जे कोणी चांगलं सांगत असेल तेही ऐकत नाही. तर असेही लोक आताही असतात. हे सर्व ऐकल्यानंतर भटोबासांच्या हे लक्षात येते की पालथ्या घागरीवर काय पाणी साचणार नाही, आणि म्हणून भटोबासच गप्प बसतात. आणि मग भटोबास मढावरी गेले. स्वामी मढावर आहेत, भटोबास स्वामींकडे गेले आणि स्वामींना जाऊन सांगतात जी जी देखिले की ये आवेचे. भटोबा स्वामींना जाऊन म्हणतात जी जी पाहिलं का ही औसा कशी करत आहे, कशी वागत आहे. मी या शिवनावळीचा एकू दामू दिधला. मी शिवनावळीचा म्हणजेच जे काही शिलाई होती, 1 दाम 2 दाम काय असेल तर ती दिली होती. 1 दाम त्या शिंप्याला मी दिला होता, त्याची जी शिवनावळ आहे ती दिली होती मी. आणि तरी पण काय केलेलं आहे या औसाने, बाईसे बिढारी नाही की तयासी अवघे अन्न उपसून घातले. बाईसा बिढारावर नाहीत, बाईसा कुठेतरी बाहेर गेल्यात आणि बरोबर औसांनी काय केलं, त्याला घेऊन गेलेले आहेत आतमध्ये आणि उपाराच्या ताटातलं अन्न काढलेलं आहे आणि त्याला जेवायला देत आहे. आणि ऐसीची जी हे आऊ, आणि ही आऊ अशीच आहे, कधीच तर चांगलं काम करणार नाही, काही ना काही काम करताना त्याच्यामध्ये खराबच काम करणार. काली मिया गोसावियासी उपानवा लागून रुवाचे लोणी आणविले होते. मग आता काय काय वाईट काम करतात, खराब काम करतात औसा, त्याचा एक नमुना, त्याचं एक उदाहरण म्हणून पुन्हा भटोबास सांगतात. भटोबास म्हणतात मी काल एका रुवाचं म्हणजे एक चांदीचं नाणं, तर त्या एका नाण्याचं काय केलं मी, काली मिया गोसावियासी उपानवा लागून रुवाचे लोणी आणले होते, या आधाचे लोणी आणले, आधाबरी या आपला खांडोवा धोविला. माझ्याकडे एक रू होता म्हणजे चांदीचं नाणं होतं आणि
या चांदीच्या नाण्याचं मी काय केलं, अर्ध्या नाण्याचं काय केलं तर लोणी आणलं. स्वामींच्या उपान्नवांसाठी जे स्वामी वाहना वापरतात ते कडक होत आहेत आणि ते नरम राहाव्यात. चामड्याच्या वाहना कडक होतात आणि त्या नरम राहाव्यात म्हणून त्याला लोणी लावायचे. आणि भटोबासांनी स्वामींच्या वाहनांना लावण्यासाठी लोणी आणलं होतं अर्ध्या रुवाचं. आणि या आधाचा लोणी आणले, आधाभरी या आपला खांडोवा धुविला. आणि हिने काय केलं, आधा रुवाचं स्वतःचा कपडा धुवून घेतला, तो पोटविला म्हणजे चांगला इस्त्री करून आणला. त्या अन्न घातले आणि आपण लवलवणी ऐकू आली. चांदीला रुपये असंही बोलतात, तुम्हाला माहितीच असेल. आणि हे रू म्हणजे काय तर चांदीचं नाणं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जास्त चांदीचे नाणे प्रचलित होते. जर तुम्ही 1911 साली जर भारतातील नाणे पाहिले 1 रुपयाचे, तर 1911 साली चांदीचे नाणे होते भारतामध्ये पण. आणि त्या चांदीला आपल्या भाषेमध्ये रुपये असं बोलतो आपण. जे 800 वर्षापूर्वीची भाषा आहे, चांदीला काय म्हणायचे, रुपये. आणि आपण आता पण काय म्हणतो, रुपयेच बोलतो. 1 रुपया, 2 रुपया, 10 रुपये, 1000 रुपये, 1 लाख रुपये. तर हा शब्द कुठून आलेला आहे रुपया, तर या चांदीपासून आलेला आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये चांदीचे नाणे होते, सोन्याचे नाणे पण होते, परंतु चांदीचे नाणे जास्त प्रचलित होते. आणि म्हणून चांदीच्या धातूला रुपये असंही बोलतात आणि म्हणून रुपयाला रुपये असंही बोलल्या जाते. आणि इकडे काय केलं औसाने, स्वामींच्या उपहाराच्या ताटातून जेवढं काही अन्न काढायचं होतं आणि त्या शिंप्याला द्यायचं होतं ते देऊन टाकलं. आणि लगबगीने लगेच धावत आली मागे की भटोबास माझ्याविषयी स्वामींना काय सांगत आहे हे ऐकण्यासाठी औसा लगबगीने आलेले आहेत. ऐसे ऐकले आणि तमली, हे भटोबासांचं सांगणं ऐकलं आणि औसा ह्या तमल्या म्हणजे काय तर रागवल्या. काय म्हणतात औसा, सडी पड रे नागण्या, ए नागण्या सडी पड म्हणजे सडून जाव तू. चक्रस्वामी वांचोनी नाही कोणाची चाड, अरे मला कोणाचंच घेणं देणं नाही चक्रधर स्वामीशिवाय. तुला काय लावा लिंग्या करायच्या आणि काय बडबड करायची ते कर, मला देवाशिवाय काही कोणाचं घेणं देणं नाही. सर्वज्ञ म्हणते वानर्या घाला घाला नायका ते पैलाडी. इथे औसाचं पुन्हा एक चुकलेलं आहे. काय चुकलं, औसांनी आपली बाजू न मांडता सरळ भटोबासांना म्हटले नागण्या सड सड, सडून जावं तू. आणि स्वामींना पण खूप अभिमान होता भटोबासांचा. आणि म्हणून स्वामी औसांचं काही एक न ऐकता सरळ म्हणतात भटोबासांना, वानर्या घाला घाला नाही का ते पैलाडी, हिला पैलाडी नेऊन सोडा बरं, सरळ नदीच्या पलीकडेच नेऊन सोडा हिला. एवढा राग आलेला आहे स्वामींना औसांचा. पण एकतर काम करू नको ते, एकतर काम जे करायचं नाही ते केलं आणि भटोबासांसारख्याला ही बाई बोलत आहे, म्हणून स्वामींना पण राग आला. आणि म्हणून आपण कधीही कोण्या साधू संतांविषयी कधीही वाईट बोललं नाही पाहिजे. कारण स्वामी म्हणतात भक्ताची थोरी देवची जाणे. भक्ताची काय थोरवी आहे तो फक्त देवच जाणू शकतो, तुम्ही आम्ही कधीही जाणू शकत नाही. बरं तुम्ही विचार करा, आपलं एकतर आयुष्य प्रपंचात गेलेलं आहे. आता या प्रपंचातून आपल्याला जे काही वेळ मिळत आहे देवधर्मासाठी, त्यामध्ये पण आपण जर साधू संतांविषयी बोलत बसलो की हे साधू असे करत आहेत, हे साधू असे वागत नाहीत, हे असे करत आहेत, ते तसे करत आहेत, तर मग तुम्ही विचार करा की आपण कुणीकडे जात आहोत. एकतर आपल्याला वेळ भेटत नाही प्रपंचामधून, वेळ भेटलाच तर ते आपण ईश्वराचं स्मरण करण्याऐवजी जर आपण दोष काढण्यामध्ये घालत असू तर आपल्यासारखा अभागी माणूस कोणीच नाही. अहो तुम्हाला ज्याचा वेध लागलेला आहे, तुम्हाला ज्या परमेश्वराची आवडी संचरलेली आहे, त्या परमेश्वराचं स्मरण करा तुम्ही. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, काहीतरी एक टप्पा गाठायचा आहे, उच्च टप्पा, तर तो व्यक्ती कधीही नकारात्मकतेकडे जाणार नाही, तो सकारात्मक राहील. ज्याला ईश्वर गाठायचा आहे तो सकारात्मक राहील, ईश्वराचं स्मरण करेल. नकारात्मकता त्याच्यामध्ये राहणार नाही की ईश्वराचे साधक, ईश्वराचे हे जे अनुसरलेले पुरुष आहेत काय वागतात, काय करतात, अहो काय काय बोलावं का यांना, असे का वागतात, हे का आचरण करत नाहीत, हे असे मनामध्ये प्रश्न येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तुम्हाला ईश्वराचं स्मरण करायचं आहे, ईश्वराचं स्मरण करा तुम्ही.
तुम्हाला काय साधू संतांची प्राप्ती करून घ्यायची आहे का? मग का तुम्ही त्यांचं स्मरण करता? तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तर ईश्वराचं स्मरण करा, तरच ईश्वर प्राप्त होईल. नाहीतर बघा इथे भटोबासांना औसा बोलल्या म्हणून सरळ म्हणतात यांना काढून द्या बरं बाजूला. म्हणून आपण साधू संतांविषयी कधीही वाईट बोललो नाही पाहिजे, मनामध्ये विचारही नको यायला. वेळ मिळतच आहे तुम्हाला कसा तरी प्रपंचातून, तर ईश्वराच्या स्मरणामध्ये घाला तुम्ही. याला म्हणतात योग्य ठिकाणी योग्य इन्व्हेस्टमेंट, ज्याचा तुम्हाला परतावा चांगला मिळणार आहे. तुम्ही जर ईश्वराचं स्मरण केलं, तुम्ही जर तुमच्या आयुष्यातला अनमोल असा वेळ ईश्वराला अर्पण केला, तर त्याचा परतावा जो आहे तो तुम्हाला चांगला मिळणार आहे. मी तुझं आपली वाटी देईन, नको रे बा नागणा, माते पैलाडी घालू. पुन्हा औसा काय म्हणतात, ए नागना, नको रे मला वाट लावू बाहेर, नको रे मला नदीच्या पलीकडे नेऊन सोडू, मी तुला माझी वाटी देईन. आता तुम्ही विचार करा, औसा बघा एक वेगळीच वैचारिक पातळी आहे औसांची, एक वेगळेच विचार आहेत. काय म्हणतात हे भटोबासांना, मी तुला आपली वाटी देईल, माझ्याकडे जी वाटी आहे ना मी तुला देऊन टाकेल, मला नदीच्या पलीकडे नेऊन नको सोडू. मी तुझा आपली परवंटीचा खांडोबा देईन. अरे माझ्याकडे खूप छान छान वस्त्र आहेत, माझ्या गाठोड्यामध्ये एक छान वस्त्र आहे, मी ते वस्त्रही तुला देऊन टाकेन. भटोबासी म्हणते आऊ आताची तो जाय मग उद्या ये. भटोबास म्हणतात तुझं मला वस्त्रही नको, तुझी मला वाटीही नको. स्वामी म्हणत आहेत तर आताची तू जा, मग उद्या ये म्हणजे उद्या सकाळी ये तू परत. मग औसे देगावा गेली, औसा गेल्या नदीच्या पलीकडे देगावला. तुम्ही पाहिलेच असेल डोमेग्राम जे गाव आहे ते नदीच्या अलीकडे आहे आणि नदीच्या पलीकडे देगाव आहे. चारी पहार दुःख करीते होती, 4 प्रहर पर्यंत दुःख करत बसली होती. 4 प्रहर म्हणजे काय तर रात्रभर. 1 प्रहर 3 तासाचा, तर 4 गुणिले 3 म्हणजे 12 तासपर्यंत ती दुःख करत बसली. मग उद्यासीची तळेगावाचे पाणीवठा आपणी आते उतरविले. तिथेच डोमेग्राम पाशी एक तळेगाव नावाचं गाव होतं स्वामींच्या काळामध्ये. आता ते गाव अस्तित्वात नाही. तर त्या तळेगावचा जो पाणवठा होता गोदावरी नदीवर, त्या पाणवठ्याने ती नदीत उतरली. पाणवठा आपणे आते उतरविले, मग डोमेग्रामासी आली. मग व्यवस्थित उतार पाहून नदीतला ती नदी पार करते आणि डोमेग्रामला आलेली आहे औसा. स्वामींना दंडवत घालते, पाया पडते आणि मग म्हणते जी जी बापुडा नायकू केही न धाडा माझी. मग औसा म्हणतात जी जी बापुडा नायकू, मी बिचारी आहे. बापुडा म्हणजे काय, बिचारा. तर औसा म्हणतात की मी बिचारा आहे नायकू, मला पुन्हा कधी बाहेर धाडू नका, असं दूर कुठेही पाठवू नका, न पठवावाजी, कुठेही पाठवू नका. बापुडा थोर दुखिया होत असे जी, खूप दुखिया होतो तुमचा नायकू, तुम्ही दूर पाठवल्यानंतर, तर मला असं पुन्हा कुठेही पाठवू नका, असं औसा स्वामींना विनंती करतात. सर्वज्ञ म्हणतील येथून न पठवी जे परी, न पुसत काही करू नको जाओ. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला कुठेही पाठवणार नाही, परंतु न विचारता तुम्ही असे काम करत जाऊ नका, ज्यामुळे त्रास होईल, तुम्हालाही होईल आणि भटोबासांनाही होईल. एकदम मानसिकता बदलून जाते. तर असा त्रास देत जाऊ नका तुम्ही पण, आम्ही तुम्हाला पाठवणार नाही. जी जी म्हणून श्री चरणा लागली. औसा म्हणतात जी जी ठीक आहे आणि म्हणून स्वामींच्या पाया पडतात. तर अशा प्रकारे हे तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, आपण परमेश्वराकडून काय मागायला पाहिजे? जे साधाईसांना स्वामींनी मागण्यासाठी अनुज्ञा दिली, तर या चरित्रातून आपल्याला काय शिकवण मिळते? आपण परमेश्वराकडून काय मागितलं पाहिजे? आपण कोणता गुण घेतला पाहिजे साधाईसाकडून? हा आजचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वजण नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत दारवठा जिव्हा दाग श्रवणे भटा मार्कंडा क्षीरोदन भोजन. खूप सुंदर चरित्र आहे. तथा पूर्वामुखे मढी महादाईसा श्वेत उपहारी भट चमरी दंडे ताडणे. स्वामी आपल्या उत्तराधिकाऱ्याला घडवत आहेत. तर स्वामी लाडही करतात, शिक्षापणही करतात, वेळेवर ताडणाचं देतात म्हणजे मारतात, पण साधं सुद्धा नाही, काठीने मारतात. उद्याच्या चरित्रामध्ये भट्टोबास काठीने मार खाणार आहेत स्वामींचा.
कसं चरित्र आहे नेमकं, असा कोणता अपराध करतात भट्टोबास की ज्यामुळे स्वामी त्यांना काठीने मारतात? सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटू देऊ नका. आणि तुम्हाला वाटत असेल की उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटला नाही पाहिजे तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही. आणि तुम्हाला उद्या मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, उद्या हे स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर लगेच त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि उद्याचं चरित्र तुम्ही पाहू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचे 2 महत्वपूर्ण चरित्र जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.